संगम ग्रुप मंगळवेढा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खूप सुंदर अशा भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आज पवित्र दिवस बुधवार आषाढी एकादशी अशा दिवशी आपण हरिभक्ताच्या या जागरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय ॲडव्होकेट उल्हासराव माने, अध्यक्ष वकील संघ। कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय प्रकाशजी जडे सर, अध्यक्ष मसातो शाखा दामाजीनगर। प्रमुख उपस्थिती माननीय राजभाऊ चेळेकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष। या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचा अतिशय पवित्र दिवस ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप म्हणजे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। उद्घाटक माननीय गीताचा भक्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता आपण आज पवित्र असा दिवस आहे आषाढी एकादशीचा। या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र या पांडुरंगाच्या भक्ती सोहळ्यात न्हावून गेला आहे। आपली पण सेवा घडावी ही जी भूमी आहे, संत दामाजी पंत, संत चोखोबा, संत कानोमात्रा यांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्येही भक्तीचा मेळा व्हावा, सामूहिक भक्ती व्हावी। आपण पाहतो कीर्तन प्रवचन ही जी आहे ही सामूहिक भक्तीचा प्रकार आहे। आणि हा जो भक्ती सोहळा आयोजित केलेला आहे स्वरसंगम ग्रुपनं, हा एक सामूहिक भक्ती आहे। आज आषाढी एकादशी निमित्त हे जे या ठिकाणी मराठी अभंग काही सादर करणार आहेत गायक, हे सुद्धा त्यांच्या शब्दसुमनानं या ठिकाणी भक्ती सोहळ्यात न्हावून जाणार आहेत। त्याचबरोबर आपण सुद्धा या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये या ठिकाणी आपण सामील होणार आहे। आपल्या सर्वांना या पवित्र दिवशी या भक्ती सोहळ्यात सामील व्हायचं भाग्य लाभलं, त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत असं मी या ठिकाणी समजतो। आणि परत एकदा या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रकाश जडे सर, या ठिकाणी उपस्थित असले राजाभाऊ चेळेकर, स्वर्ग संगमचे प्रमुख दिगंबर भगरे, लहू ढगे, मेंबर खवतोडे, पैलवान वाकडे साहेब, सर्व मान्यवर, महिला या ठिकाणी आमच्या सदस्य सर्व आहेत त्या, यांचं या ठिकाणी मी या भक्ती सोहळ्यात स्वागत करतो आणि याचा आपण आस्वाद घ्यावा आणि आपली सेवा पांडुरंग चरणी रुजू करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। प्रतिष्ठान तसेच नवरंग परिवाराच्या माध्यमातून या ग्रुपला शुभेच्छा देतो। तसेच आज आषाढी एकादश, मुस्लिम समाजाचा मोहरम दिन आणि जागतिक न्याय दिवस, हा त्रिवेणी संगम म्हणजेच शक्ती युक्ती भक्ती ह्याचा संगम म्हणजेच श्री विठ्ठल। आज या ठिकाणी खरोखरच सूरसंगम ग्रुप आणि म्युझिक क्लब मंगळवेढा सर्व दिगंबर भगरे आणि लहू ढगे आणि सर्व त्यांचा मित्रपरिवार, उपस्थित सर्व पत्रकार, मी कौतुकाची थाप, शबासकीची थाप या ठिकाणी एवढ्यासाठी देतो की गेली 5-7 वर्षे सातत्यानं ही सर्व मंडळी या ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून असो, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असो किंवा क्रीडा, अशा सर्व क्षेत्रामध्ये मंगळवेढा शहर ग्रामीण भागातून आलेल्या सर्व नवोदित कलाकारांचं, क्रीडापटूंचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। त्यांना प्रोत्साहनाची थाप दिली जाते आणि त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा या ठिकाणी सूरसंगम आणि म्युझिक क्लब मंगळवेढा यांच्या माध्यमातून होत आहे। आमचे गुरुवर्य आदरणीय जडे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय खवतोडे, नारायण गवळे, मारुती बापू, ही सर्वच मंडळी या ठिकाणी सातत्यानं हा कार्यक्रम राबवित असतात। म्हणून मी
परत एकदा मला क्षमस्व, कारण मी आणि माझी पत्नी पंढरपूरला गेलो होतो आणि दर्शन घेऊन नामदेव पायरीचे येत असताना एक 20 मिनिटं उशीर झाला. त्याबद्दलही मी क्षमस्व मागतो सगळ्यांचं. आणि परत एकदा मी शुभेच्छा देऊन माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. पण संगीत ही अशी कला आहे की पारंपरिक काळापासून सुख आणि दुःख हे दोन्ही व्यक्त करणारी ही कला आहे. माणूस सुखात असो अथवा दुःखात असो, एखादं गाणं जेव्हा ऐकतो त्यावेळेला त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिल्यासारखा अनुभव त्याला येतो. आणि म्हणून संगीत ही अतिशय सर्वात जुनी कला आहे. आणि ज्याच्या निमित्ताने आपण आज हा कार्यक्रम घेतो आहोत, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, तर सर्व संतांनी सुद्धा आपल्या भावना अभंगातून, गीतातून व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून त्या आजपर्यंत आपल्यापर्यंत टिकून आहेत. त्यामुळं संगीत ही अशी कला आहे की जीवनभर आपल्यासोबत राहणारी आहे. आणि अशा कलेची जोपासना सूरसंगम गेल्या 8 वर्ष सातत्यानं करत आहे. श्रोता ऐकणारा असो अथवा नसो, स्वआनंदासाठी म्हणून ही कला त्यांनी जोपासली आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण समोर कोणीतरी प्रतिसाद देणारा असला तर गाणाऱ्याला अधिक जोश येतो, पण समोर श्रोता नसताना सुद्धा स्वआनंदासाठी गाणारी जी मंडळी आहेत त्यांचं विशेष कौतुक मला करावं असं वाटतं. दुसरं असं की श्री दिगंबर भगरे आणि लहू ढगे यांनी मला वाटतं या सूरसंगमला गेल्या 8 वर्षात स्वतःला वाहून घेतलं. पूर्ण वेळ संगीत क्षेत्राच्या कलाकारांचं म्हणून ते काम करत आहेत. आणि अशी कुणीतरी झोकून देणारी, त्यासाठी आपलं आयुष्य वेचणारी माणसं असतात, त्यावेळेस वेळी एखादी चळवळ फुली जाते. आणि मंगळवेढ्यामध्ये अशी संगीत चळवळ पुढे नेण्याचं काम ही दोघं करतायत. मी विशेष त्यांचं कौतुक करतो. आणि या उद्यापासून सुरू होणाऱ्या या संगीत संमेलनाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. आभारी आहोत. आमच्या गावा या चित्रपटामध्ये हे गीत आहे. अजयजी सर्वदे. हॅलो हॅलो. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. डोळे मिटली जात मांजराची, मनी चोर त्याचा काळे किती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी. घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार
देवा आता उघडदार देवा. धन्यवाद. खूप सुंदर गीत. देवाला अगदी विनंती करणार ही देहाची तिजोरी उघडून भक्तीचा ठेवा हा दाखवण्यासाठी हे अतिशय उत्तम रचना असणारं गीत आपण सादर केलं अजय सर्वदे. यानंतर विठू मावली तू हे गीत आपल्या समोर सादर करतील विजयजी खवतोडे सर. एका माऊली या शब्दानं लाखो लोकांना एकत्रित करणार, विविध जाती धर्मांना एकत्रित बांधून ठेवणार. तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची घोडी आज आली या अभंगा विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची फुळ्यांची अभंगाला जोड टाळची फुळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग 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 विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती
विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची थँक्यू माऊली मूर्ती विठ्ठला. छान असं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या गीताकडे आपण वळतोय. आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आलेला भक्तीचा महापूर सर्वांनी अनुभवलेला आहे. असंच एक विठ्ठल भक्तिमय गीत विठ्ठल आवडी प्रेम भावो. संगीतकार सुधीर या ठिकाणी गात आहेत. विठ्ठल आवडी प्रेम भाव. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल प्रेम विठ्ठलाबद्दलची ओढ असते आणि तीच ओढ या गीतामध्ये या अभंगातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. गात आहेत राम पवार साहेब. विठ्ठल विठ्ठल मनसाची विठ्ठल मनसाची
नामाचा रे का हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव. थँक्यू. विठ्ठल आवडी प्रेम भाव, अतिशय छान असं गीत या ठिकाणी, छान असा अभंग या ठिकाणी सादर झालेला आहे. रसिक श्रोते हो, मराठी भक्तिगीतांचा मन हा मोगरा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पुढे असाच कंटिन्यू करतोय. यानंतरचं गीत अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. आपणा सर्वांना माहिती आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत आणि हे 4ही पुरुषार्थ जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपल्याला देवाच्या द्वारी क्षणभर विसावा घ्यावा लागणार आहे. असाच श्री संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग देवाची द्वारी उभा क्षणभरी हा अभंग या ठिकाणी आपण ऐकतोय. एक छानसा असा आवाज आमच्या सूरसंगम ग्रुपचे निर्माता माननीय दिगंबरजी भगरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी हा अभंग या ठिकाणी सादर करावा.
येऊने ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची येऊने द्वारकेचे राणे पांडव घरी द्वारकेचे राणे पांडव घरी पांडवा घरी रे देवाची द्वारी उभा चलवारी देवाची द्वारी उभा चलवारी तेने मुक्तिचारी साधिया तेने मुक्तिचारी साधिया साधिया देवाची द्वारी उभा चलवारी देवाची द्वारी उभा चलवारी देवाची द्वारी उभा चलवारी. खूप सुंदर, खूप सुंदर. कितीही घर घर संसार संसार माझं माझं केलं तरी देवाच्या द्वारी उभारल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही. हे अतिशय सुंदर देवाची द्वारी हे गीत आपल्यासमोर सादर केलं. यानंतर अबीर गुलाल हे गीत आपल्यासमोर संत चौकामेळा यांचा हा अभंग जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत आणि गायक बाबा पवार आपल्यासमोर सादर करतील. अबीर गुलाल संत चौकामेळा यांचं हे गीत अभंग रचना भक्तांची ओढ असते. नाथा घरी सुद्धा विठ्ठल नाचतो अशी एक ही अभंग रचना. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हे गीत आपल्यासमोर सादर करतील बाबा पवार. संत चौकामेळा यांची रचना, संगीतकार गीतकार जितेंद्र अभिषेकी. गोरगरिबांचा देव म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या विठ्ठलांचं गीत आपल्यासमोर सादर करतील बाबासाहेब पवार. अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे अबीर गुलाल उधळीत
खूप सुंदर. जातीच्या सर्व बेड्या तोडून विठ्ठलाची भक्ती करणार आणि त्या भक्तासाठी धावून येणाऱ्या विठ्ठलाचं हे गीत आपण या ठिकाणी अतिशय सुंदर सादर केलं. यानंतर आपल्यासमोर गीत सादर करतील सुंदर ते ध्यान. संत तुकारामाचा ही रचना आहे. पंडित कुमार गंधर्व यांचं संगीत आणि गायन असलेलं हे गीत आपल्यासमोर सादर करतील अल्फिया मुलानी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे गाण्याचं खरंच विठ्ठलाचं रूप कमरेवर हात ठेवून विठेवर उभं राहिलेलं, एका पुंडलिकाच्या सूचनेवरून विठेवर उभं राहिलेलं हे सुंदर ध्यान 28 युगे विठेवर तसंच उभं आहे. आज ही सर्वांच्या मदतीला आणि जनकल्याणासाठी उभं असणारं हे विठ्ठलाचं रूप आणि तीच रचना आपल्यासमोर सादर करतील अल्फिया मुलानी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, संत तुकारामाची रचना. विठेवारी सुंदर
खूप सुंदर खूप सुंदर. सर्व जगाचा ताराहार विठ्ठलाची मूर्ती. साक्षात विठ्ठल आपल्या ह्या कीर्तनात उभे आहेत का काय असं हा शब्द ऐकल्यानंतर तुळशी हार गळा काशे पितांबर अतिशय सुंदर गीत यानंतर आपल्यासमोर सादर करतील लहानपण देगा देवा हे गीत. हे गीत आपल्यासमोर सादर करतील दिगंबर बापू भागरे.
नाही, ह्या चंचल मनाचा हा मोगरा ईश्वर चरणी अर्पण करायचा आणि चंचल मन जर आपल्या ताब्यात आलं तर पुनर्जन्म हा नाही. त्यासाठी म्हणून ही अतिशय उत्कृष्ट रचना आपल्यासमोर सादर केली दिगंबर भगरे यांनी. विठ्ठलाची भक्ती, विठ्ठलाचं हे जागरच आज आपला उपवासाचा फराळ आहे. हे चांगले विचार, चांगली भक्ती, अभंग आपल्या आज कानात गेले पाहिजेत. त्यासाठी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. यानंतर आपल्यासमोर सादर करतील शोधिशी मानवा, हे गीत आपल्यासमोर सादर करतील लक्ष्मी माने. Thank you.
कन्नडा राजा पंढरीचा ग दी माडगुळकर यांचे हे गीत संगीतकार गायक आहेत सुधीर फडके. झाला महार पंढरीचा या चित्रपटातील हे गीत विजय खोतडे आपल्यासमोर सादर करतील. कन्नडा राजा पंढरीचा. कन्नडा राजा पंढरीचा, कन्नडा राजा पंढरीचा, वेदाई नाही गळला, वेदाई नाही गळला अंत पारयाचा, कन्नडा राजा पंढरीचा, कन्नडा राजा पंढरीचा. पुतळा चैतन्याचा, कन्नडा राजा पंढरीचा, कन्नडा राजा पंढरीचा, कन्नडा राजा पंढरीचा. चोखोबाची गुरे राखतो अशा स्वरूपाची अतिशय सुंदर रचना आपल्यासमोर सादर केली विजय खोतडे यांनी. कन्नडा राजा पंढरीचा. यानंतर आपल्यासमोर देव देव्हाऱ्यात नाही हे भीमसेन जोशी यांचे गीत आपल्यासमोर. देव नाही देवा
खूप सुंदर शंकर अवतरण हे अतिशय सुंदर गाणं सादर केलं. यानंतर राजस सुकुमार हे संत तुकारामांची एक रचना आपल्यासमोर सादर करतील, ज्याचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे आणि ज्याचे गायक आहेत भीमसेन जोशी. हे गीत आपल्यासमोर सादर करतील दिगंबर भगरे. राजस सुकुमार मंदिरे सूर संगम ग्रुपच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद. चंदनाची
हॅलो. अतिशय सुंदर भीमसेन. आज आषाढी एकादशी पवित्र दिवस. या हरिनामाचा जागर करण्यासाठी, या हरी नामाच्या जागराच्या भक्तिरसात सहभागी होण्यासाठी माजी राज्यमंत्री लक्ष्मणराजे ढोबळेसर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, सूर संगम ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्यासमोर सादर करतील हाती घेऊन आलो एक तारी. प्रल्हाद शिंदे यांचं हे गीत आपल्यासमोर सादर करतील. हाती घेऊन आलो एक तारी, सावळे सर. हे या कार्यक्रमातील 11वं गीत आहे. शेवटची 3 गीत राहिलेली आहेत. हाती घेऊन आलो एक तारी, प्रल्हाद शिंदे यांचं गीत आपल्यासमोर सादर करतील सावळे सर. हॅलो हॅलो घेऊन आलो एक तारी,
ग्रुपचे चेअरमन संजय जावतडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत सूरसंगम ग्रुपच्या वतीनं त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर देव माझा विठू सावळा हे गीतकार कवी सुधांश यांचं संगीत दशरथ पुजारी, स्वर सुमन कल्याणपूर हे गीत आपल्यासमोर सादर करतील मनीषा महालकरी. देव माझा विठू सावळा. खूप सुंदर. देव माझा विठू सावळा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. 28 युगे वेटेवर उभा असलेल्या विठ्ठलाच्या रूपाचे हे सुंदर वर्णन या ठिकाणी आपण ऐकलं. यानंतर आपल्यासमोर सादर करीत आहेत धरीला पंढरीचा चोर. संत जनाबाई यांची रचना आहे. संगीत गोविंद पोळी आणि स्वर दिलेत जानकी अय्यर यांचे. आपल्यासमोर सादर करतील अल्फिया मुलानी. धरीला पंढरीचा चोर. संत जनाबाई यांची ही रचना. पंढरीचा
सुंदर सादर केला मुलीचा चोर. खरं तर ही जनाबाईंची रचना. देवाला सुद्धा हक्कानं रागविण्याचा अधिकार असणारे हे भक्त पंढरीच्या विठ्ठलाला चोर म्हणून त्यांना हृदयात बंद करतात, हृदयात कोंडतात. अशी अतिशय सुंदर रचना संत जनाबाईंची रचना आपण सादर केली. यानंतर आपल्या समोर कार्यक्रमातील शेवटपूर्व म्हणजे त्या अगोदरचे 2च गीत राहिले, त्यातले एक गीत सादर करतील विठ्ठला तू वेळा कुंभा. ग दी माडगुळकर हे गीतकार आहेत. सुधीर फडके यांनी हे गीत संगीत आणि गायन केलेलं आहे. प्रपंच या चित्रपटातले गीत अजय सरवदे आपल्यासमोर सादर करतील. खूप वेगवेगळी माणसं बनवतात. खूप सुंदर फिरत्या चाकावरती येतो, तसंच ही पृथ्वी सुद्धा गोल फिरते. या जगाच्या पोशिंद्याने विठ्ठलाने मानवरूपी कित्येक वेगवेगळ्या प्रकारची मडकी तयार केली. या मडक्यांच्या वेगवेगळ्या दैवाप्रमाणेच या मनुष्याचे सुद्धा दैव वेगवेगळं आहे. अतिशय सुंदर रचना या ठिकाणी आपण सादर केली. यानंतर आपल्यासमोर शेवटचं गीत सादर करतायत मागतो मी पांडुरंगा. हे प्रल्हाद शिंदे यांचं गीत आपल्यासमोर सादर करतील दिगंबर भगरे. मागतो मी पांडुरंगा. हॅलो 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 मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाणे
ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान बालपणी होते माझे मन हे अदान तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान प्रभय काली जागती महान प्रभय काली जागती महान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान पतितांना पावन करते दया तुझी थोर भीक मागतो विचरणी अपराधी घोर क्षमा करी पाविठ्ठला अंगी नाही प्राण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान खूप सुंदर पांडुरंगाला मुक्ती मिळण्याचे ज्ञान मागितलं या गीतातून. या रसिक प्रेक्षक विठ्ठल भक्त वैष्णवांचं हे अतिशय मन लावून हे भक्तिरस आपण घेतलात, आपण ऐकलीत ही गीतं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर रसिक श्रोते सज्जन हो, कवी असो, लेखक असो, वक्ता असो, संगीताच्या नादब्रह्माचा लळा लागलेला रसिक माणूस असो, या सगळ्यांनाच प्रेक्षक वर्ग हा दैवतासारखा वाटत आलेला आहे. आज आषाढी एकादश, या एकादशीला दिवसभराच्या कामात काही खाता आलं नाही, फराळ करता आला नाही, निदान संध्याकाळी तरी लेकरांना थोडीशी भगर असावी असं आपल्यासारख्या रसिकांना वाटलं आणि स्वतः भगरे साक्षात इथं येऊन आषाढीच्या प्रसादाचा लाभ आपल्या सगळ्यांना देतायत. त्यामुळं मोफत आहे असा बोर्ड असेल तर जरा गर्दी जास्त असते, पण पैसे देऊन तिकीट काढून एखादी कविता ऐकणं, एखादं गाणं ऐकणं हे थोडंसं कठीण असतं. पण अशा वेळी देखील आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं आभार मानण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. जो कमी बोलतो त्याला अध्यक्ष करतात, किंवा ज्याला आडोशाला झाकायचंय त्याच माणसांनी अध्यक्षपदावरून बोलावं, अशी एक पद्धत आहे. पण आज आपण सगळेजण एकत्र आलात. 60 नंतर 70 नंतर आपल्या कॉलेजातले दिवस आठवावेत. कॅन्टीन मधला अर्धा कप चहा पुन्हा पुन्हा आठवणीनं भरावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटलं. गदिमांच्या सारख्या जगाला माणुसकीचा गहिवर देणारा असा कलावंत, तर त्याचबरोबर अनेक मान्यवरांची या ठिकाणी नावं घेण्यात आली. वाडकरांचं गीत गायलं गेलं, प्रल्हाद शिंदेचं जे सकाळी आपण गाणं ऐकतो ते गाणं इथं आपण ऐकलं. लाखो श्वास मोजून
मी पंढरीचा पांडुरंग विकत घेतलाय, अशी भूमिका आपण सगळ्यांनी ऐकली. अशा परिस्थितीत या वयातही 60 उलटल्यानंतर विजूनी संगीताचा बहर, सप्तस्वरांची उधळण किती देखणी असते याबद्दल आपल्या सगळ्यांना थोडासा त्याचा परिणाम, त्याच्याबद्दलची भूमिका आपल्याला सांगितली. नवी नवी प्रतिभा संपन्न अशी तरुण आमच्या लहूंच्या सारखे, लहूंचे किस्से आपण दररोज ऐकतोच, पण किस्स्यापेक्षा देखील आज आलापानं सप्तस्वरांची उधळण करणार असं गाणं आपण ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना बरं वाटलं. धक्काधक्कीच्या आर्थिक किचकट व्यवहारात गुंतलेले संजू बाबा आज थोडासा वेळ काढून आपल्यामध्ये मिसळावं, आपल्याला बोलावं असं म्हणून केवळ व्यवहार आणि कोटीतले व्यवहार एवढेच अवताडे कुटुंबाला कळतात असं नाही, तर सप्तस्वराचे सूर देखील कशा पद्धतीनं जपून ठेवायचे असतात आणि गरज पडली तरच त्या सुरांना आपण वापरायचं असतं. हा संगीतातला काटकसरीचा, काळीच काळजाला बोलणारा असा व्यवहार आज या ठिकाणी अवताडे साहेबही सांगायला उपस्थित झालेली आहेत. या सर्वांचीच रसिकता अशी ओसंडून वाहत असताना शहरातला कचरा पावसानं वाहून नेला असताना आज आपण स्वच्छ अशा या वातावरणात एक अतिशय उत्तम अशा प्रकारची गाण्याची मैफिल या ठिकाणी ऐकली. ती ऐकल्यानंतर एवढ्या वयाची 60 ओलांडल्यानंतर इथं बसून ज्यांनी गाणी ऐकली त्यांना मागचे जुने दिवस आठवले असणार, किंवा आपल्याच वर्गातली एखादी मैत्रीण आज 2 मुली हाताला धरून येऊन समोर उभी राहिलेली आहे आणि हरी तुझं कसं चाललंय म्हणून विचारते. असाच भास गाणं ऐकताना सगळ्यांना झाला असावा. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि एक लंडन सारख्या शहरामध्ये एक साध्या कामाचा किंवा मनोरंजन करणारा एक कट्टा आहे, एक मोठं थिएटर आहे, त्या थिएटरच्या समोर एक मोठा कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावर माणसानं उभं राहावं. ते काहीतरी मधून मधून आपण सांगत होतात की अशी तार लावा वगैरे, तर तसं काहीही न ऐकता उत्स्फूर्तपणानं स्पॉन्टेनियस असं त्यांनी सुरू करावं, अशा पद्धतीची गाणी तिथं होत असतात. तर तशा पद्धतीची मैफिल, तशा प्रकारचा कट्टा हा आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जे लंडनमध्ये आहे ते मंगळवेढ्यात देखील आहे असं आपल्याला वाटावं. अशाच पद्धतीचं सामर्थ्य इथली रसिक माणसं आपल्याला देत असतात. आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं ऐकलं. कदाचित आपल्या आवडीचं माणूस कॉलेजात असताना समोर आलं तर ज्याला गाणं कधी सुचत नाही पण तो देखील बिचारा थोडं थोडं गुणगुणतो. कधी गाण्याचा पत्ता नाही पण तरी देखील बाथरूम हे एक आवडतं ठिकाण असतं आणि तिथं तो बिचारा व्यक्त होतो. पण आज मुक्त वातावरणात आज सगळ्यांनी आपल्याला अनेक नव्या गोष्टी आठवणीत आणून दिल्या, याबद्दल मी त्या सगळ्यांचं कौतुक करतो. यापेक्षा अधिक बोलून आपला वेळ घेणं योग्य होणार नाही. उषा काळे जास्त वेळ बोलणं चांगलं नसतं. दीपिका पदुकोणनं एखादा शब्द वाढवला तर चालू शकतं. अशा परिस्थितीत मी थांबतो. नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त सूर संगम ग्रुप प्रस्तुत मंगळवेढा या परिवाराच्या वतीनं भक्तिगीतांचा जागर या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये नादमधुर असा या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी
उद्घाटक म्हणून बार काउन्सिलचे अध्यक्ष सन्माननीय उल्हासजी माने, अध्यक्ष म्हणून सर्व श्री प्रकाशजी जडे आणि प्रमुख उपस्थिती राजभाऊ चेळेकर यांची लाभली. विशेष उपस्थिती म्हणून ज्यांची आता लाभली, ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं असे शाहू परिवाराचे सन्माननीय आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे, उद्योजक सन्माननीय संजय अवताडे, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व प्रेक्षकगण, रसिकगण, या सर्वांचं सूरसंगम परिवाराच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. आणि उद्या 18 तारीख सकाळी ठीक 8:30 वाजता संगीत संमेलनाचं उद्घाटन, संगीत दिंडी काढून या ठिकाणाहून त्या दिंडीची सुरुवात होते. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती, दिवसभर उद्या या कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये शास्त्रीय वादन, उपशास्त्रीय वादन, गायन, त्याचबरोबर कराओके ट्रॅक शो, त्याचबरोबर भरतनाट्यम, शास्त्रीय नृत्य, या सर्व संगीत आविष्काराचा मंगळडे रसिकांना लाभ मिळणार आहे. तर या सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण घ्यावा. आणि सायंकाळी 5 वाजता संगीत संमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि समारोप कार्यक्रम झाल्यानंतर उद्या बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर आधारित सुमधुर अशा हिंदी गाण्याचा लाईव्ह शो या ठिकाणी संपन्न होतोय. म्युझिशियन आणि वाद्यवृंदासहित या ठिकाणी उद्या सायंकाळी 7 वाजता ह्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय. पुन्हा एकदा सर्वांना विनंती की उद्याच्या संगीत संमेलनासाठी दिंडीपासून समारोपाच्या तसेच राजेश खन्नाच्या विशेष अशा कार्यक्रमापर्यंत आपण सर्वांनी मिळून मंगळडे रसिकांनी या कार्यक्रमाला दाद द्यावी, उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी मी सूरसंगम परिवाराच्या वतीनं करतोय. पुन्हा एकदा या आषाढी निमित्त जमलेल्या सर्व रसिक वारकऱ्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.